आला ना क्रंची क्रंची आवाज, तर हे आहेत खारे शेंगदाणे. तर भट्टीसारखे खारे शेंगदाणे आज बनवूया घरी. तर खारे शेंगदाणे कोणाला आवडत नाही असं कोणी असू शकत नाही. खारे शेंगदाणे सर्वांना आवडतात. तर चला बनवूया. मी बनवणार आहे 1 किलोचे खारे शेंगदाणे. तर 1 किलोच्या शेंगदाण्यामध्ये मी 2 तांबे पाणी घेतलेलं आणि त्याच्यामध्ये 3 चमचे मोठे चमचे मीठ टाकायचं आणि ते चांगलं हलवून घ्यायचं. आणि नंतर हे उकडायला ठेवायचं गॅसवर आणि एक उकळी आली की त्याला गाळून घ्यायचं पाणी. आता हे थोडे कोरडे करून घ्यायचे. तर हे पाणी निथळून घेतलं की एका सुती कपड्यावर वाळून घालायचे. घरी रूममध्येच फॅनसमोर वाळू घालायचे आणि चांगला हात फिरून घ्यायचा. आणि हे 15-20 मिनटं वाळवले की लगेच गोळा करून घ्यायचे आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. जास्त वाळवायचे पण नाही त्यांना. तर हे 1 वाटी मीठ घ्यायचं मोठ्या भगोन्यामध्ये, ते गरम होऊ द्यायचं चांगलं. आणि ते गरम झाले की त्या मिठामध्ये हे शेंगदाणे सोडायचे उकडलेले. तर आता हे सारखं फिरवत राहायचं. असं पहिले मीठ त्या शेंगदाण्याला चिटकते आणि जसं जसं ते भाजल्या जाईल तसं तसं ते मीठ सोडत जाते. आणि ते पाहत आता मीठ कसं त्याला धरून आता बसले शेंगदाण्याला. तर हे जसं जसं भाजलं तसं तसं जाईल बघा. आता थोडं मीठ सोडलं आहे. आता पुन्हा भाजून घ्यायचं. तर कमीत कमी याला 20 ते 30 मिनिट भाजायचे कमी गॅसवर. आता हे झाले माझे बनून. तर मी एका चाळणीच्या सहाय्याने गाळून घेते. इतके छान झाले. तुम्ही पण ट्राय करा.